हॅलो नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. ठरलं तर मगच्या 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली आणि कल्पनाताईंना एकत्र आणण्यासाठी अर्जुन लढवतोय एक शक्कल आणि त्यात त्याला यश मिळतंय की नाही. आणि दुसरीकडे आपल्याला बघायचं आहे की प्रियाने फायनली जेलमधून बाहेर पडण्यासाठी एक जुगाड केला आहे. आता ते सगळं कसं हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता ही दोघं अर्जुनच्या रूममध्ये येतात. त्यानंतर मग प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे फोन करून का बोलवून घेतलंस आम्हाला. अस्मिता पण म्हणते, अरे सांग ना पटकन काय सिक्रेट आहे. त्यावेळेला अर्जुन सांगतो की डॅड, सध्या तुम्ही सायलीला किती सपोर्ट करताय हे मी सगळं घरामध्ये बघतोय. आणि अस्मिताई, तू पण सायलीशी किती नीट वागतेस ना हे पण माझ्या लक्षात येत आहे. त्यावेळेला अस्मिता म्हणते, एकदम असंच काही नाही आहे, पण मी चिडचिड केली तर बाळावर परिणाम होईल ना, म्हणून मी काही बोलत नाही आहे. आता अर्जुन म्हणतो, तू ना अगदी अस्मिताई मम्मासारखी आहेस. म्हणजे ती पण ना सायलीवर खूप प्रेम करते, पण ते बोलून दाखवायला सांगितलं की मग तुमचा इगो आड येतो. त्यावेळेला अस्मिता म्हणते, मला काही इगो वगैरे नाही आहे मी फक्त माझ्या बाळासाठी तसं वागते. हां, पण मम्माच्या बाबतीत तसं होतंय खरं. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे मी सुद्धा तिला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण ती काही विसरायलाच तयार नाही आहे. मला असं वाटतं ना, हा इगो नाही आहे, हे ना विश्वासघाताचं दुःख आहे. मग अर्जुन म्हणतो, आय नो डॅड, पण आता आपण ना मम्माला हे सगळं विसरायला लावायचं. अस्मिता म्हणजे आपण नेमकं काय करायचं. अरे डॅडचे सगळे प्रयत्न करून झाले, पण मम्मा कुणाचं काही ऐकूनच घेत नाही आहे. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, म्हणूनच आपण मम्माला हे सगळं विसरायला लावायचं. आता हे अस्मिता आणि प्रतापराव दोघं विचार करत असतात, नेमकं अर्जुनला म्हणायचं आहे काय. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की आपण तिघांनी तुम्ही दोघांनी सायलीला टॉर्चर करायचं. त्यावेळेला अस्मिता आणि प्रतापराव दोघं अर्जुनवर चिडतात, म्हणतात, ए बाबा अरे काही काय करायला लावतोयस. त्यावेळेला अर्जुन सांगतो, तुम्हाला खरं टॉर्चर नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त टॉर्चर करत असल्याचं नाटक करायचं आहे. कारण मम्मा सायलीशी स्वतः कसं पण वागू दे, पण कोणी दुसऱ्याने जर सायलीला त्रास दिला तर ते मम्माला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त मम्माला जाणीव करून द्यायची आहे की तिला सायलीबद्दल काहीतरी वाटतं. त्यामुळे आता अर्जुन या दोघांना सांगितलं आहे की तुम्हा दोघांना सायलीला खोटं का असे ना टॉर्चर करायचं आहे. त्यावेळेला प्रतापराव अर्जुनला म्हणता, अर्जुन तुझी ना झोप झालेली नाही आहे, त्यामुळे तुझं डोकं चालत नाही आहे, ते काम करायचं बंद झालं आहे आणि म्हणून तुला असे काही आयडिया सुचत आहेत. तू एक काम कर, तू जरा वेळ आराम कर, म्हणजे तुझं डोकं जरा व्यवस्थित चालेल. पण इथे अर्जुन सांगतो, डॅड तुम्ही माझं थोडंसं ऐकून घ्या ना. तुम्ही जर सायलीला त्रास दिला ना तर मम्माला ते अजिबात आवडणार नाही आणि हळूहळू मम्मा तिच्या बाबतीतला राग विसरून तिच्याशी पुन्हा पहिलेसारखं प्रेमाने वागायला लागेल. आता अस्मिताला जरा ही गोष्ट पटते आणि प्रतापरावांना पण पटते. प्रतापराव म्हणतात, अर्जुन नाही, तू जे म्हणतोयस त्याच्यामध्ये लॉजिक तर आहे, पण एक खूप मोठं भगदाड पण आहे, त्यामुळे ते काय मला जमणार नाहीये. आता अर्जुन कन्व्हिन्स करत असतो की नाही डॅडा जमेल, तसं काही नाहीये, जमेल तुम्हाला. तेव्हा प्रतापराव सांगतात, अरे एकदा ना मित्राकडे गेलो होतो पार्टीला, तिला न सांगता. तिला कसं काय कळलं कुणास ठाऊक, अजूनपर्यंत ऐकवत असते ती मला. अरे मी सायलीशी नीट वागतो हे घरात सगळ्यांना माहिती आहे, आणि आता अचानक जर मी तिचा राग करायला लागलो ना तर तुझी मम्मा माझं हे नाटक लगेच पकडेल. तेव्हा अस्मिता पण तिच्या डॅडला जरा टोमणा मारते बरं का, आणि मग म्हणते की हो ना डॅड सायलीशी किती चांगलं वागतात, म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त प्रेम करतात ते सायलीवर. आणि अचानक ते असं वागायला लागल्यावर डॅड सगळ्यांना संशय नाही का येणार. आता अर्जुनला वाटतं पण मग बाबा नाही तर कोण. आणि मग ते दोघं आता अस्मिताकडे बघतात. अस्मिता म्हणते, मला नाही करायचं आहे नाटक वगैरे, काय मला जमणार नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, अगं तू जसं नॉर्मली वागतेस ना, म्हणजे वागायचीस ना, तसंच तुला कंटिन्यू करायचं आहे. तू फक्त असं दाखवायचं की सायली काही बोलायला लागली की तिला टोमणे मारायचे आणि नंतर मम्माला जाऊन सांगायचं की ही सायली कशी इरिटेट करते तुला ते. बरं, यांचं प्लॅनिंग चालूच राहणार आहे. इकडे आपल्याला बघा प्रिया किती नाटकं करते. अश्विन आलाय ना आता, त्याच्यासमोर आणखीन तिला चक्कर आली, त्यामुळे तर ती जरा जास्तच करते. आता हिच्या वागण्यात काय खरं काय खोटं काही कळत नाही. इतकी खोटारडी आहे की तिचं कुठलंच वागणं खरं वाटत नाही. बरं, इथे आता डॉक्टरांना बोलवलं आहे. त्यांच्या तुरुंगात जे डॉक्टर असतात त्या लेडी डॉक्टर आल्या आहेत, तिथे त्या चेक करतात आणि त्या विचारतात कॉन्स्टेबलला की हिने शेवटचं कधी आणि काय खाल्लं होतं. त्यावेळेला कॉन्स्टेबल सांगतात की परवा थोडा वरण भात खाल्ला होता आणि जेलचं जेवण आवडत नाही म्हणून ती काय 2 दिवसापासून जेवली नाहीये. मग अश्विन चिडतो ना, माझ्या बायकोने 2 दिवसापासून काही खाल्लं नाहीये आणि तुम्ही आत्ता मला सांगताय तिचा BP लो झाल्यानंतर. आणि मग आता ती
अश्विन म्हणतो की क्विक ॲक्शन घ्या आणि माझ्या बायकोला आता ना तिची शुगर वगैरे लो झाली असेल तर तिला लवकरात लवकर इथून शिफ्ट करायचं बघा. पण ना कोणीच असं पटकन ॲक्शन घेत नाही त्या गोष्टीवर, कारण ते तुरुंगातली गोष्ट आहे. ते काय असं घरी थोडी नाही लगेच उठून डॉक्टरकडे गेले म्हणून. तर आता तिथल्या ज्या कॉन्स्टेबल असतात त्या म्हणतात मी बोलते आमच्या सरांशी, म्हणजे सिनियर इन्स्पेक्टरशी बोलायला म्हणून गेला आहे. आणि अश्विन दुसऱ्या कॉन्स्टेबलवर इथे डापरत असतो आणि म्हणतो की जा लवकर काहीतरी करा. आता इकडे यांचं प्लॅनिंग बघा पुढे. अस्मिता आता हळूहळू तयार होते सायलीला त्रास देण्यासाठी, पण ना तिला असं वाटतं की आता परत सायलीला त्रास द्यायची ना आता अस्मिताची काही इच्छा नाही आहे. ती म्हणते तेव्हा त्या तन्वीचं ऐकून मी सायलीला त्रास देत होते, पण आता मला तसं नाही जमन. मग प्रतापराव म्हणतात की अगं तू केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेते असं समज आणि कर तेवढं. त्यामुळे आता अस्मिता विचार करते की बरं चांगलं होणार असेल नंतर तर मग अस्मिता म्हणते की ठीक आहे मी करते, तुम्ही सांगाल तसं नाटक मी करते, पण तुम्ही माझ्या आजूबाजूला असणार आहे ना दोघं पण. त्यावेळी ते दोघं म्हणतात हो. आता प्रतापरावांना असं वाटतंय की सायलीला पण विश्वासात घेऊन ह्या प्लॅनबद्दल सांगावं, पण अर्जुन आता म्हणतो की नाही आपल्याला अजिबात सायलीला कळू द्यायचं नाही आहे. जर तिला समजलं ना तर तिला असं वाटेल की मम्माला त्रास होतोय म्हणून सायली आपल्याला हे काही करू देणार नाही. सो आता अर्जुनने ठरवलं आहे की सायलीला कळता कामा नये, आपण आपलं हे प्लॅन जे आहे ते एक्झिक्यूट करायचं आहे. आणि प्रतापरावांना पण ही गोष्ट पटली आहे की सायली काही कल्पनाताईंना त्रास होऊ देणार नाही. आणि सायलीला आपण जो त्रास देतोय जर तिला माहिती नसेल हा खोटा त्रास आहे तर तिची ॲक्टिंग पण अशी जेन्युइन वाटेल ना, त्यामुळे कल्पनाताईंचा लवकर विश्वास बसेल. सो आता यांचं तिघांचं तर ठरलं आहे की सायलीला खोटं टॉर्चर करायचं आणि कल्पनाताई आणि सायलीमधली जी दरी निर्माण झालेली आहे ती आता भरून काढायची आहे. आणि नेमकं हे तिघं एकमेकांना ठरलं तर मग म्हणून एक टीम जेव्हा बनवत असतात ना, नेमकं त्यावेळेला सायली तिथे येऊन टपकते आणि मग त्या तिघांना म्हणते तुम्ही तिघं इथे काय करताय, म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही. आता ते तिघं म्हणतात की आम्ही ना गेम खेळत होतो. अर्जुन सांगतो की आम्ही आमच्या लहानपणी एक गेम खेळायचो तर तोच गेम आम्ही इथे खेळत होतो. सायलीला जरा वेगळं वाटतं अचानक यांचा गेम कुठून आला, पण मग सायली पुढे म्हणते मला पण खेळायचं आहे तुमच्यासोबत, कुठला गेम खेळताय तुम्ही. तर आता अस्मिता बघा आत्तापासूनच कॅरेक्टरमध्ये गेली बरं का. आणि मग ती म्हणते शी बाबा तुला काय करायचं आहे गं, आमच्या लहानपणीचा गेम, आता मला हा गेम खेळायचाच नाही आहे. सारखं तुला मध्ये मध्ये प्रत्येक गोष्टीत नाक का खुपसायचं असतं का. आणि अचानक अस्मिताचं बदललेलं वागणं बघून सायलीला जरा टेन्शन येतं की काय झालं अस्मिताला असं मध्येच. तर सायली म्हणते एवढ्या का चिडल्या या, मी काही चुकीचं बोलले का. आणि अस्मिता बाहेर जाऊन दरवाजाच्या इकडून जरा डोळा मारून अर्जुनला थम्सअप देते की कशी वाटली ॲक्टिंग, झाली की नाही मस्त. अर्जुनला कळलं अच्छा अस्मिताई आत्तापासून कॅरेक्टरमध्ये गेली आहे. तर मग अर्जुन पण आता त्याची ओव्हर ॲक्टिंग सुरू करतो जरा. आणि मग सायलीला म्हणतो ती तशीच आहे, ती नेहमी तशीच वागते, तू लक्ष नको देऊ तिच्याकडे, तू हे काय करतेस, काय कपडे काय करायचं आहे. तर सायली म्हणते की मी कपड्यांच्या घड्या करते, आता आणले मी ते कपडे. तर अर्जुन सगळे कपडे सायलीकडून घेतो आणि मग म्हणतो की मी ठेवतो ना, मी करतो, तू जा तुला भरपूर कामं असतील. आणि असं म्हणत अर्जुन आहे ना जरा सायलीला शंका येईल असंच वागत असतो. आणि मग त्याच्या डॅडकडे बघतो आणि त्याच्या डॅड त्याला म्हणतात की अर्जुन आपण हे जे काही नाटक करतोय ना हे अजिबात जमणार नाही आहे तुला, कारण तुझी आत्ताची ओव्हर ॲक्टिंग बघूनच त्या सायलीला शंका आली असणार आहे की नक्कीच काहीतरी चुकतंय. आता अर्जुन विचार करतोय आता करायचं तर काय, हे सगळं खरं खोटं वाटायला पाहिजे म्हणून करायचं काय. आणि प्रतापराव पण म्हणतात अरे आपण भले ॲक्टिंग करू पण सायलीकडे त्या कल्पनाचा झुकाव करण्यासाठी आपल्याला कोणीतरी लागणार आहे, म्हणजे आपल्याला सैन्य मागवावं लागेल. आता ते सैन्य म्हणजे काय तर प्रतिमा आत्या. आता अर्जुन म्हणतो एकदम बरोबर. आणि मग अर्जुन आता प्रतिमा आत्यांना फोन करतो. तेव्हा प्रतिमा आत्या समोरून त्याला सायलीची विचारपूस करतात की सायली कशी आहे काय आहे. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही सायली बरी आहे, पण तिला अजून बरं वाटावं म्हणून मी डॅड आणि अस्मिताई आम्ही काहीतरी ठरवलं आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तर प्रतिमा आत्या तर नाही म्हणणार नाही असं होणार नाही, त्यामुळे प्रतिमा आत्यांनी कदाचित होकारच दिलेला आहे. आणि मग अर्जुन आणि प्रतापराव म्हणतात की आपलं सैन्य पण येतं आहे. तर आता ही सगळा फौजफाटा मिळून हे लोक आता कल्पनाताई आणि सायलीमधला दुरावा दूर करायला यशस्वी ठरतायत का, पुढे मनोरंजक रीतीने आपण बघणार आहोत. बरं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका आणि आवडला तर लाईक पण करून टाका. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की प्रिया आहे जेलमध्ये, तिकडे सिनियर इन्स्पेक्टर पण आलेले आहेत. अश्विन खूप जास्त काळजी घेतोय प्रियाची, पण ते इन्स्पेक्टर लोकांसाठी वगैरे हे तर नेहमीचंच असतं, कैदी असे नाटक करतात जेलमधून बाहेर पडण्यासाठी, त्यामुळे ते काही फारसं लक्ष देत नाही आहे.
पण मग अश्विन म्हणतो की तुम्ही सगळे का करत नाही आहे काही ॲक्शन. मी तुम्हाला सांगतोय तिची शुगर लो झाली आहे, तिचा BP पण लो झालेला असणार आहे आणि आपल्याला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे. आता इन्स्पेक्टर सांगतात की अहो हे तुरुंग आहे आणि इथे सगळ्या कैद्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, तसे डॉक्टर्स पण असतात आणि काही प्रोसिजर करायची असेल तर त्यासाठी आम्हाला वेळ लागतो. पण अश्विन म्हणतो की तुमची प्रोसिजर वगैरे तुम्ही लवकरात लवकर करा आणि मला तिला इथून लवकर हलवायचं आहे. तर साक्षीला प्रियाचं हे वागणं काय अजिबात तिला सहन होत नाही आहे. तिला माहिती आहे चांगलंच प्रिया किती नाटकी येते. त्यामुळे आता इथे साक्षी सरळ सरळ सांगून टाकते की काय नाही, काय झालेलं नाही आहे तिला, 2 घास तिच्या पोटात गेले की तिला बरं वाटायला लागेल. आता अश्विन तिला म्हणतो तू बोलायचं नाही आहे, शट युअर माउथ, तुझा काय संबंध आहे इथे. त्यावेळेला साक्षी म्हणते ऑफकोर्स माझा संबंध आहे, ह्या प्रियामुळेच मी आज इथे आहे, माझ्या आयुष्याचा सत्यानाश झालेला आहे. प्रिया एवढं तिला चक्कर वगैरे येते तरी लुक देणं काही सोडत नाही आहे बरं का. आता ती साक्षी ना खरं खरं बोलत असते खरं तर इथे, पण अश्विन तो आंधळा झाला आहे, त्याला काही तिचं बोलणं काय खरं वाटत नाही. साक्षी इथे म्हणते की अहो 2 दिवसापासून बरोबर तिचं प्लॅनिंग चालू होतं इथून बाहेर पडण्यासाठी हॉस्पिटलमध्ये. तिला 4 घास खायला घाला जरा, हो डॉक्टर तुमच्याकडचे 1-2 औषधं द्या, तिला बरं वाटेल. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली आणि अस्मिता तिथे बसलेल्या असतात. अस्मिता खाता खाता फोन बघत असते आणि सायली भाजी वगैरे साफ करत असते. अर्जुन आणि प्रतापराव त्यांच्या प्लॅनिंगबद्दलच चालू असतं आणि ते प्रतिमा आत्याचीच वाट बघत असतात आणि तेव्हा तिकडे प्रतिमा आत्या येतात. सायली त्यांना बघून खुश होते आणि मग म्हणते की प्रतिमा आत्या मी आलेच आहे, एवढं फक्त किचनमध्ये ठेवून. सायली किचनमध्ये जाते. तोपर्यंत अर्जुन आणि प्रतापराव प्रतिमा आत्याशी ना त्यांच्या प्लॅनबद्दल जरा बोलत असतात. त्यावेळेला ते प्रतिमा आत्या म्हणतात हो पण सायलीला जास्त त्रास होईल असं आपण नको वागायला. प्रतापराव पण म्हणतात अगं नाही आपण व्यवस्थित करूया सगळं. तेवढ्यात तिकडून कल्पनाताई येत असतात आणि जिन्यातून येता आता अस्मिता कल्पनाताईंना बघते आणि पुन्हा कॅरेक्टरमध्ये शिरते आणि मग अस्मिता सुरू होते आणि सायलीला म्हणते की काय गं, मी तुला ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायला सांगितले होते आणि तू काय बनवलेच नाहीस. तुला मला ड्रायफ्रूट्सचे लाडू द्यायचे नाही आहेत का, रोज वाटीत हे फक्त ड्रायफ्रूट्स आणून ठेवून देते ते. कल्पनाताई ऐकतात आणि त्यांना वाटतं ह्यांचं काय अचानक सुरू झालं. त्यावेळेला सायली म्हणते अहो अस्मिताताई तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे लाडू खायचे आहेत का, मग सांगा ना मी देईल ना तुमच्यासाठी बनवून. अस्मिता आता तिच्या मम्मासमोर जरा जास्तच इमोशनल होते आणि मग म्हणते मम्मा ह्या घरात माझे डोहाळे पुरवलेच जाणार नाही आहेत का. त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात अगं असं का बोलतेस अस्मिता, तुझे तर नेहमीच लाड होतात ना. पण आता अस्मिता तोंड पिळते आणि मग म्हणते की मी या सायलीला काल लाडू बनवायला सांगितले होते, बघ तिने अजून पण नाही बनवलेत. त्यावेळेला सायली म्हणते अस्मिताताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही मला नाही सांगितलं लाडू बनवायला. बरं हरकत नाही, तुम्हाला लाडू खायचे आहेत का, मग मी बनवते ना तुमच्यासाठी. आता अस्मिता म्हणते की काय नको आहे तुझे लाडू, मला खायचेच नाही आहेत तुझे लाडू. आणि चिडते ना, उभी राहून सायलीवर ओरडत असते आणि मग म्हणते मी काही खोटं बोलते का, मला माहिती आहे सगळ्यांसमोर तू माझी काळजी असल्याचं नुसतं नाटक करते आणि जर एवढी काळजी होती तर मी जेव्हा तुला लाडू बनवायला सांगितले तर तू बनवले असतेस ना. आता सायलीला वाटतंय की अस्मिताताई तुम्ही अशा का वागताय माझ्याशी, काही चुकलंय का माझं, तुम्ही आश्रमात आलात तेव्हा तर तुम्ही किती छान वागत होतात. त्यावेळेला आता अस्मिता म्हणते ते आश्रमाचं तू आता काही काढू नकोस बरं का, मी आश्रमात आले त्यावेळेला तू असं सगळ्यांसमोर दाखवू नकोस की तुला माझी खूप काळजी आहे आणि मग मी तुला लाडू बनवायला लावले तर तू लाडू पण नाही बनवलेत. आता सायलीला जरा अस्मिताचं वागणं विचित्र वाटतंय, पण मग तिला असं वाटतं अस्मिताला अचानक काय झालं आहे. आणि इकडे आता हे डॅड आणि अर्जुन उभे असतात ना, तर अर्जुन त्यांना खुणवत असतो की बोला आता पुढे तुम्ही पण बोला. कल्पनाताईंना इथे ना जरा अस्मिताचं वागणं काही पटत नाही आहे, पण त्या पटकन अशी सायलीची बाजू काही घेत नाही आहे. त्यांना माहिती आहे की सायलीला एकदा काही काम सांगितलं की ती बाकी सगळं बाजूला ठेवेल पण ते काम पूर्ण करेल. पण इथे अस्मिता आता सायलीवर खूप चिडते आणि म्हणते की तू सगळ्यांसमोर नाटक करते, मला माझी काळजी असल्याचं, पण तू काय माझी काळजी वगैरे करत नाही. त्यानंतर आता इथे प्रतापराव सायलीला बोलतात की सायली मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे बरं का, मला असं वाटतंय तू हे चुकीचं वागतेस. कल्पनाताई म्हणतात अगं ठीक आहे अस्मिता, आत्ता विसरली असेल पण ती म्हणते ना तुला लाडू करून देईल, मग करून देईल ना ती. अर्जुन पण इथे अस्मितावर खोटं चिडत असतो आणि तिला म्हणतो अस्मिताई तू माझ्या बायकोवर असे आरोप नको करू, तिच्यावर असं चिडू नकोस तू. कल्पनाताई या सगळ्यांचा ड्रामा फक्त बघतायत, त्यांना थोडंफार कळत नसणार आहे की यांचं नेमकं चाललंय काय. इकडे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये बघायला मिळतं की प्रिया चक्कर येण्याचं नाटक करत असते परत एकदा. मी तर म्हणते आत्तापर्यंत अचानक तिला 1000 वेळा चक्कर येऊन गेलेली असणार आहे. पण आता जी साक्षी बोलली होती ना प्रियाच्या बाबतीत, तर अश्विन आता तिच्यावर चिडतो आणि तिच्या जरा पुढे जाऊन तिला जरा बोलत असतो आणि मग म्हणतो तुझा काही संबंध नाही आहे इथे काही बोलण्याचा, तू नाही शिकवायचं इथे काय चाललं आहे ते. आता ते इन्स्पेक्टर पण सांगतात साक्षीला की तुम्ही आम्हाला नका सांगू आम्ही काय करायचं आहे ते. हा अश्विन घरातच कोणाचं ऐकून घेत नाही प्रियाच्या विरोधात. आणखीन ते
इन्स्पेक्टर साहेबांचं कशाला बरं, आणि त्या साक्षीचं तर अजिबात ऐकून घेणार नाही आहे. आता अश्विन इथे चिडला आहे आणि मग म्हटलं की तुमच्या इथे तुरुंगात आहे ना कैद्यांची कशी ट्रीटमेंट दिली जाते, त्यांच्याशी कसं वागलं जातं ना, मी हे सगळं मीडियापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ह्या सगळ्यात जर माझ्या बायकोला काही झालं ना तर बघा तुम्ही, मी तुमच्या तुरुंगाचंच नाव मीडियापर्यंत नेणार आहे आणि मी वरपर्यंत जाणार आहे बरं का. आता इन्स्पेक्टर साहेब आहे ना त्यांच्या डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर नेमकं काय आहे हा सीन. तर डॉक्टर सांगतात की कदाचित अशक्तपणामुळे ना तिचा BP लो झाला आहे आणि आपल्याला तिला लवकरात लवकर हॉस्पिटलला हलवावं लागणार आहे. त्यामुळे आता इथे साक्षीला लक्षात आलं आहे की प्रियाचं नाटक जे आहे ते फळाला आलेलं आहे. त्यामुळे साक्षीची जरा जास्त चिडचिड होते आणि प्रिया अजून जास्त नाटकं करते. तर इथे आता प्रतापराव थोडासा हे उचलतात विडा भांडणं पुढे नेण्याचा आणि मग सायलीला म्हणतात की सायली, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे बरं का. माझी मुलगी गरोदर असताना तू तिच्याशी अशा पद्धतीने वागतेस. कल्पनाताईंचं जरा गोंधळलं आहेत की यांचं नेमकं चाललंय काय, अचानक हे भांडण कुठून आलं आणि त्यात हे प्रतापराव मध्ये मध्ये भांडतायत यांच्यासोबत. मला तरी वाटतं आहे कल्पनाताईंना सगळं काही समजत असणार आहे पण त्या काही बोलत नसणार आहे. आणि इथे कल्पनाताई जरा चिडक्या दिसतात आपल्याला. सायली बिचारी, आता यांना करायचं होतं काय आणि झालं काय. सायलीच रडायला लागते मध्ये आणि ती म्हणते, अहो बाबा तुम्ही माझ्याशी असं नका हो बोलू, अस्मिताताईंना लाडू हवेत ना, मग मी देईल ना त्यांना करून, पण तुम्ही माझ्याशी असं तुटकपणे नका हो वागू, मला नाही सहन होणार ते. पण प्रतापराव म्हणतात, तू आता तिच्याशी वाद घालत होतीस, आता माझ्याशी वाद घालतेस का. आता सायली म्हणते, अहो बाबा वाद कुठे घालते, मी फक्त सांगते. पण आता सायली रडायला लागली आहे म्हटल्यानंतर प्रतिमात्यांना जरा सायलीचा कळावळा येतो बरं का. आणि मग त्या म्हणतात की अरे पुरे आता अर्जुन बस, प्रतापराव बस झालं. आता ते सायलीकडे जातात तिला धीर देण्यासाठी आणि कल्पनाताई इकडे अस्मिताकडे बघत असतात. अस्मिताचं तोंड चालूच आहे बरं का, पूर्ण कॅरेक्टरमध्ये आहे अस्मिता. आणि ती म्हणते की हो आता तुला घरामध्ये शांतताच नाही राहू द्यायची आहे ना, मला आता काहीच नको आहे तुझ्या हातचं, असं म्हणून आता अस्मिता तिकडून रागात चालली जाते. कल्पनाताईंना मनातून राग तर येतोय पण अचानक या सगळ्यांचं वागणं जे आहे ते बदललं आहे आणि त्यामुळे कल्पनाताईंना पण कुठेतरी संशय येत असणार आहे, हे मात्र नक्की. सायलीला बिचारीला प्रतापरावांचं अचानक वागणं जे बदललं आहे यामुळे खूप जास्त त्रास होतो आहे. आणि मग सायली म्हणत असते की बाबा तुम्ही तरी माझ्याशी असं नका हो वागू. पण मग प्रतापरावांना पण आता सायलीला रडवलेलं काही बघवत नाही आणि ते म्हणतात की तू माझ्याशी वाद घालू नको, मला काही बोलायचंच नाही आहे ह्या विषयावर. आणि मग प्रतापराव चिडून तिथून निघून जातात. अर्जुन म्हणतो, सायली बायको थोडे दिवस हा त्रास सहन कर आणि मग त्यानंतर आनंदच आनंद असणार आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अस्मिता पुन्हा डायनिंग टेबलवर खोटा कांगावा करते आणि मग म्हणते की मला तर हिचं तोंड बघण्याचीच इच्छा नाही आहे आणि त्यामुळे अस्मिता काही जेवायला नाही म्हणते. म्हणजे ती बहुतेक तिचं ताट घेऊन रूममध्ये निघून जाते आणि प्रतापराव म्हणतात, बघितलंस तुझ्यामुळे माझी मुलगी चिडून निघून गेली, तुला काही नीट वागायचंच नाही या घरात आणि मला काही जेवायचंच नाही आहे. आता अर्जुन पण म्हणतो मलाही जेवायचं नाही आहे. आता सायली त्या तिघांना म्हणते की तुम्ही जर जेवला नाही तर आजचेच दिवस नाही, मी पुढचे 3 दिवस मी अन्न आणि पाण्याचा त्याग करेल. म्हणजे यांच्या प्लॅनवर पाणी फिरण्याचं काम इथे सायली करत होती. पण बहुतेक त्यांना ते जेवलेत की नाही त्यांनी आपल्याला दाखवलं नाही, पुढच्या एपिसोडमध्ये समजणारच आहे. पण कल्पनाताई जेवणाचं ताट वाढत असतात त्यावेळेला प्रतिमा आत्या विचारतात की हे कोणासाठी करतेस तू. त्यावेळेला कल्पनाताई सांगतात की आज जे काही झालं त्याच्यामध्ये हिची चूक नाही आहे, त्यामुळे जर हिची चूक नाही आहे तर शिक्षा पण तिला मिळायला नको आहे आणि म्हणून त्यांनी चक्क सायलीसाठी जेवण वाढलं आहे. आणि मग त्या तिथे जेवण वाढून तिला सांगतात की जेवून घे आणि पुन्हा निघून जातात त्यांच्या रूमकडे. जाता जाता सायलीकडे पण बघतात की ती जेवते की नाही. त्यावेळेला प्रतिमा आत्या म्हणतात, काय बघतेस, तुझ्या सासूने केलंय तुझ्यासाठी ताट, आता तरी जेवशील ना. आणि बिचारी सायली जेवण करते. तर या दोघींमधला हा मायेचा बंध कधीपर्यंत ताणलेला असणार आहे आणि कधी या दोघी एकत्र येणार आहे हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. दुसरीकडे ती प्रिया जेलमधून बाहेर येऊन काय कटकारस्थानं करायला सुरुवात करते की काय हे पण बघणं मनोरंजक ठरणार आहे. तेव्हा पुढच्या सगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.